तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलेलो परेल वर्कशॉपला अपडेट व्हिडिओ शूट करण्यासाठी. आज 14 जून आहे आणि इथून आपण गणसंकुलसुद्धा अपडेट व्हिडिओ देणार आहे, म्हणजे गणसंकुलला काय काय काम झालं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद मित्रांनो. आपण ती बाजूची गल्ली जी आहे, जी टच होते परेल वर्कशॉपला, त्या गल्लीच्या इथून चालतो आहे. आपण अप्रॉक्स 5-6 मिनिटात पोहोचू परेल वर्कशॉपला आणि तिथली अपडेट द्यायला सुरुवात करू. चला मित्रांनो, हे बघा ह्या साईडचं फुल काम झालेलं आहे. अर्ध मागच्या ह्या साईडला ताडपत्री मारली नव्हती, बघा आता ह्या साईडला ताडपत्री मारतायत. आपण परेल वर्कशॉपच्या बाजूची जी गल्ली सांगितली मग अशी त्या साईडला आहे. आता इथनं आपण जाऊ. चला हे बघा मित्रांनो, मागच्या वेळी जेव्हा आपण आलेलो इथे त्यावेळेस सगळं काम इथलं जे ताडपत्री मारायची होती ती मारली नव्हती. आता इथली तर मारून झाली आहे, मागची जराशीच बाकी आहे, जराशी. आता पुढे जाऊन बघूया एंट्री गेटला काय काय काम बाकी आहे. तर मित्रांनो हे बघा, एंट्री गेट मागच्या वेळी हे वरती ताडपत्री मारली नव्हती, आता ताडपत्री तिथे मारली आणि इथले बघता मारत आहेत. इथले अजून बांधतायत ती लोक. आणि आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय. ह्या मित्रांनो छोट्या गणपतीचा कारखाना, म्हणजे नॉर्मल गणपती शॉप जो होता मागच्या वर्षी तो पण ह्या इथे. आता आतमध्ये जाऊ आपण. चला मित्रांनो, तुम्हाला सांगतो हे बघा, मागचे जसे प्रभावल तर होते नॉर्मल तसेच आहे. हे बघा इथे मित्रांनो राजू शिंदेचं आहे आणि ते अग्नी मोहिते आर्ट स्टुडिओ, हे दोन गाळे त्यांचे आहेत ह्या साईडचे. आता इथून किती प्रॉपर आहेत ते अजून मला माहिती नाही पडलं आहे. आणि त्या साईडला मित्रांनो ते प्रभावल आणि जे बॉडी होते, बॉडी पार्ट्स म्हणजे जे अटॅच करायचे होते त्या साईडला ठेवलेत. पुढे बघा, मला झूम करून दाखवतो. आहे बघा इथे एक मोठे मोठे खांबे. आणि जसं तुम्हाला दाखवलेलं मागच्या ते प्रभावल ते इथे अजूनपर्यंत प्रभावल आहेत तसेच्या तसे. अजून पुढे बघूया. तुम्हाला आतून एक दाखवतो मित्रांनो, एका गणपतीची पार्ट तर आलेला आहे मित्रांनो. हे बघा गणपतीचे बॉडी पार्ट्स तर आणलेले आहे तिथे आणि हे पोहेकच आहे. आणि तिथे एक पार्ट आणलेला आहे, आम्हाला तुम्हाला सांगतो, ठाण्याचा काजूवाड्याचा राजा. एक्झॅक्ट दाखवू शकणार नाही, परमिशन नाही. आणि मित्रांनो हे बघा आतमध्ये जाऊन दाखवतो. ह्या साईडला गणपतीचे हात आहेत जसे. हा कारखाना तर फुल रिकामी आहे. कलागंध आर्ट जसं तुम्हाला दाखवलं मित्रांनो, हे लाईटे लावले आहेत प्रॉपर म्हणजे रात्री दिसण्यासाठी. आणि त्या साईडला जसे लाईन वाईज सांगितलं ना, इथून कलागंध म्हणजे सिद्धेश्वरच्या इथून ऑफिसपासून तो तिथपर्यंत असं लाईन वाईज लागलेलाच आहे. हा वाटतं 1 2 3, हा एक इथला समोरचा, हा एक, हा दुसरा, तिसरा आणि हा चौथा. हा वाटतं सिद्धेश्वराचाच आहे. आणि के पी दादाचं वाटतं एकच आहे, कारण के पी दादा तर 5च मूर्त्या बनवणार आहे ह्या वर्षी, जसा तो मला समजलं आहे तसं. एक तर परेलचा लंबोदर आहे मित्रांनो, जसं मला समजलं आहे के पी दादा यावर्षी 5च मूर्त्या बनवणार आहे. जसं की परेलचा लंबोदर, ओम तांडव, एक मुंबादेवीचा गणराज, मुंबईचा अनंत आणि गोरेगावचा अजून एक मंडळ आहे कोणता तरी. त्या मंडळांचे 5 मूर्त्या यावर्षी के पी दादाच्या परेल वर्कशॉपमधून निघणार आहे. आता अजून काय तुम्हाला दाखवतो, प्रभावल्स पण आहेत 2-3 आले नवीन, दाखवतो चला. समोरना पोहेकर ब्रदर्सचा हे स्टुडिओ आहे. आणि बघा मित्रांनो, हा एक प्रभाव आहे आणि त्याच्या समोरचा जो प्रभाव आहे तो खैरेनीच्या राजाचा आहे. आणि हा बघा एका मंडळाचा पार्ट आलेला आहे इथे. आणि तो मागच्या वर्षी गणपतीचा पार्ट बनवत आहे तिथे लोक. आणि गणपतीचे जे सिंहासन आहे त्याचा पण बॅकग्राऊंड एक आहे तिथे पण गणपतीचे हात आहेत जसे तुम्हाला मागच्या वेळी दाखवले. आणि हाच मागच्या वेळी जो प्रभाव होता तो आत्ता पण इथे आहे. तरच नॉर्मलचे 2-3 प्रभाव जे मागच्या वेळी दाखवले ते. आणि हा बघा हाच तो खैरेनीच्या राजाचा प्रभाव जो मागाशी दाखवला. आणि मित्रांनो एवढीच अपडेट आहे. आणि वरचं तर सगळं कवर केलं आहे. मागच्या वेळी तो वरचा एरिया कवर नव्हता, ह्यावेळी सर्व कवर केलं आहे. आणि ह्या बघा मगाशी दाखवलं बघा कोणता पट्टा रिकामी आहे बघा मित्रांनो, तेवढा मागचा तिथून ते हितपर्यंत एवढाच पट्टा रिकामी आहे. 1-2-4 गाय अप्रॉक्स लास्टचे तेवढा पट्टा बघायचा आहे लोकांना. आणि तुम्हाला आवाज येत नसेल तर हतोडीचं काम चालू आहे म्हणून. तर मित्रांनो तुम्हाला एक प्रेडिक्शन म्हणून सांगतो, यावर्षी मला असं वाटतं आहे के पीचा हा आणि हा या 2 वर्कशॉपपैकी एक वर्कशॉप असण्याची शक्यता आहे. एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन नाही, फक्त एक प्रेडिक्शन म्हणून सांगू शकतो तुम्हाला मी की हा म्हणजे हा समोरचा एक आणि समोरचा तो, हे 2 गाय असण्याची शक्यता आहे. कारण 5 मूर्त्या मित्रांनो इथे बसू शकतात बरोबर. आणि तो नंदी मागच्या जसं तुम्हाला दाखवला, बोलण्यात चुकी झालेली, गाय बोललेली चुकून, पण तो नंदी आहे मित्रांनो. आणि त्याच्यासोबत हा प्रभावल जसा मागच्या वेळी दाखवला तुम्हाला मी प्रभावल, तो सुद्धा आहे इथे. आणि गणपतीच्या बॅकग्राऊंडचे प्रभाव पण आहेत ते बघा वेगवेगळे. इथे वेगळे, इथे 2 आहेत वेगळे, तिथे समोर 2 वेगळे आहेत. आणि हा एक वेगळा वरती या टॉपचा आहे वाटतं. आणि हा नंदी. अर्धं काम तर झालेलं आहे मित्रांनो परेल वर्कशॉपचं. आता मला वाटतं मूर्त्या बनवायला सुरुवात करत असतील, पण इथे अप्रॉक्स दिसत पण नाही कुठे साच्या बनवत आहेत करून. पण पुढच्या आठवड्यापर्यंत जोपर्यंत आपण अपडेट व्हिडिओ घेऊन पुढच्या आठवड्याला तर तोपर्यंत तरी मूर्त्या बनवायला सुरुवात करत असतील इथे माझ्या इथं. कारण अप्रॉक्स 90 या 95% काम झालेलं आहे. आता पुढे अजून काहीच अपडेट नाही. आता पण गणसंकुलला जाऊन बघूया काय.
साईडला सुद्धा गणपतीचे पाट बनवायला सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो अग्नी मोहिते म्हणजे सिद्धांत दादा मोहितेचा हे वर्कशॉप आहे, म्हणजे ह्या साईडचा स्टुडिओचा आहे, त्याचेसुद्धा साचे आणले ते बघा. तिथे सागर मंथनचा एक प्रभाव आहे आणि समोर ते बॉडी पार्ट्स आहेत गणपतींचे जसे होते मागच्या वर्षी, आणि इथे सुद्धा आहेत. इथे प्रभावलचेच हे आहेत. मित्रांनो मोठमोठे लोखंड असतात ना जे बॅकग्राऊंडला लागतात प्रभावलच्या मागे बॅलन्स देण्यासाठी, ते सुद्धा आणून ठेवले तिथे परेल वर्कशॉपला. आणि जे बॉडी पार्ट्सचे साचे आहेत ते मागच्या साईडला जसं मला मागाशीच सांगितलेलं. आणि काय अशीच अपडेट आहे मित्रांनो परेल वर्कशॉपची, जेवढी तुम्हाला दिली तेवढीच. आता आपण बघू अजून काय काय दिसतं आहे. काय अजून तर काही दिसत नाही, एवढीच अपडेट दिसते मला. पण परेल वर्कशॉप मित्रांनो 95% कंप्लीट आहे. 92 या 95 हे बघा. मागचा जो हा जो गाय आहे तुला मागचा जो गाय आहे तो कोणाचा आहे मित्रांनो माहिती नाही. छोट्या गणपतीसाठी आहे की मोठ्या गणपती, नाही छोटे गणपतीच असतील, अप्रॉक्स 12-13 फुटाचेच तेवढे गणपती तर निघूच शकतात इथून, तर त्यांच्यासाठीच तो गाय आहे. आता कोणाचा एक्झॅक्ट माहिती नाही. तो राजू शिंदेचा अग्नी मोहिते दादाचा स्टुडिओ आर्ट्स आहे. आणि केपी दादाचा अजूनपर्यंत माहिती नाही पडला आहे. तिथे पोयकर आहे, पोयकर ब्रदर्सचा स्टुडिओ आहे. हा कलागंध आहे, म्हणजे तिथून 4-5 घ्या इथले गाय कलागंधाचे. आणि हे मला वाटतं अप्रॉक्स 2 केपी दादाचे असतील मित्रांनो ह्यावर्षी. चला पुढे जाऊन बघूया. तो खैऱ्यांच्या राजाचा प्रभाव जसं तुम्हाला मागाशी दाखवलेलं मी. आणि ह्याच्यावरती हा जो आहे ना पुढचा चिंतामणीचा होता, 2024 चिंतामणीचा होता ना, त्याचा बॅकग्राऊंडला होता. बाजूला हा गाय आहे, म्हणजे जर समोर आलात ना राईट साईडलाच हा गाय आहे. इथे सगळे प्रभाव म्हणजे बॉडी पार्ट्स, गणपतीचे बॉडी पार्ट्स असतात, हात वे तसे सगळे असे लाईन वाईज लागले आहेत मित्रांनो बघा. इथे सुद्धा देवींचे प्रभाव विभाव सर्व इथे ठेवलेले आहेत, म्हणजे एक्झॅक्ट परेल वर्कशॉपच्या बाजूला तिथे सुद्धा प्रभावाचे ठेवलेले आहेत मित्रांनो पाठ. आणि गणपतीची बॉडीसुद्धा आहे बघा. आणि मोर मागचे जसं मला दाखवलेला मोरसुद्धा ठेवलेला आहे इथे हा बघा. आणि हा इथे गेट आहे, एंट्री गेट. आणि त्याच्यासमोरच इथे छोटे गणपती जे असतात ना घरगुती गणपती, त्यांच्यासाठी सुद्धा एक छोटा गाय इथे आहे. तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता इथून सुद्धा परेल वर्कशॉपमधून. तर मित्रांनो हे बघा वरचा अजूनपर्यंत एक्झॅक्ट बांधला नाही, जसं मला सांगितलं इथलं काम झालं आहे. इथे सुद्धा अजून ती लोकं टाकतायत ताडपत्रे. हां बा हे बघा इथे टाकतायत ती लोकं, तिथली टाकून झाली आहे म्हणजे पावसाचं पाणी नाही येण्यासाठी. आणि मित्रांनो इथे पण जसं त्या साईडला ठेवलं तसंच ह्या साईडला इथे सुद्धा ठेवलं आहे. इथे मोठे मोठे गणपतीचे बॉडी पार्ट्स आहे बघा. मोठ्या गणपतीचा आहे, फेस मोठ्या गणपतीचा आहे, असे ठेवलेत बॅकग्राऊंड असे सर्व याच जागी. मित्रांनो इथे लाकडसुद्धा आणून ठेवले आहेत बॅकग्राऊंडला बॅलन्स देण्यासाठी. जसे ते लोखंडाचे बांबू होते तसे इथे लाकडसुद्धा आणून ठेवले. बघा मित्रांनो कितीतरी लाकडं आणून ठेवले तिथे. मित्रांनो काय ट्रॉली बिली जे असतील ना मंडळांच्या, मला वाटतं पुढच्या संडे किंवा त्याच्या पुढच्या संडेपासून यायला सुरुवात करतील. पुढच्या संडेला मला वाटतं मोल्ड्स बनवायला, म्हणजे गणपतीचे मेन फेस बनवायला स्टार्ट करतील आज बीट सर्व. आता बघूया, अजून तर काय अपडेट भेटली नाही आपल्याला, एवढीच अपडेट होते. आणि ट्रॉली मला वाटतं पुढच्या संडेपासून मंडळांच्या यायला सुरुवात करतील परेल वर्कशॉपला. चला मित्रांनो हे बघा सिद्धेदाची मंडळ बोलायला आलेलं आहे इथे. मला सिद्धेदाची मी ॲप्रॉक्स आतमध्ये जात नाही, मंडळाचा त्रास द्यायचा नाही म्हणून. आणि मित्रांनो हे बघा अशी काय अपडेट आहे परेल वर्कशॉपची, उन्हामुळे एक्झॅक्ट दिसत नसेल तुम्हाला. हे बघा 1 2 3 4 असे लाईनीत मित्रांनो समजा 7-8 गाय तिथले, आणि इथले 10 ॲप्रॉक्स असे लाईनीत घ्या तुम्ही गाय. तर हीच काय अपडेट होते मित्रांनो परेल वर्कशॉपची. आणि सगळे मंडळात आपल्या मूर्तिकार शोधत आहेत जसे. आणि ॲप्रॉक्स सगळ्या मंडळांचे तर मूर्तिकार आलेले आहेत. खूप असे कमी मंडळ आहेत ज्यांचे मूर्तिकार अजूनपर्यंत भेटलेले आहेत आपल्याला. ते भेटतीलच लवकरात, येत्या 5-6 दिवसात भेटतीलच आपल्याला म्हणजे. आणि मित्रांनो ह्यावर्षी आपल्याला अरुण दत्तेची अजून अपडेट आली नाही, तर तुम्हाला अपडेट आली की लगेच पुढच्या आपण व्हिडिओमध्ये कन्फर्म करून सांगू तुम्हाला की अपडेट व्हिडिओमध्ये कुठे आहे अरुण दत्ते ह्यावर्षी. चला मित्रांनो गणपती जसा मेन ज्या ढाच्याचा बनतो, जो आतमध्ये मातीमध्ये POPच्या आतमध्ये टाकतात तो हे आहे. आणि ते पार्ट्स आहेत गणपतीचे मित्रांनो ढाचा, म्हणजे ह्याला सगळ्यांना जोडून मित्रांनो गणपती बनतो टोटल. मित्रांनो इथे POP आहे, इथे ढाचा, इथे POP आणि तिथे हात मित्रांनो बनलेले आहेत. म्हणजे ढाचा बनवून ठेवलेला आहे, फक्त जसे मंडळ येतील तसे ते जॉईंट करत जातील आणि मंडळांना देतील आपले आपले मूर्त्या.
हे बघा एवढा ढाचा मित्रांनो आणून ठेवलेला आहे परेल वर्कशॉपला. आता एकाच गायाचं बोललो आहे मी अप्रोच, अजून 2-3 गायाचे तिथले पण हे बघा त्या साईडला पण ढाचे आहेत. ते जो काळा कपडा घालून ठेवलं आहे तिथे सुद्धा ढाचे आहेत. आणि त्या साईडला जसं तुम्हाला सांगितलं प्रभावला आणि तो सिंहासन आहे मित्रांनो, जसं मगाशी तुम्हाला दाखवलं. आणि हा मित्रांनो दुसरा का तिसरा गाय आहे परेल वर्कशॉपच्या एंट्री गेटपासून. असा काही लुक आहे आतमधून परेल वर्कशॉपचा गायामधला. आणि तसंच मित्रांनो लोखंड जे बॅकग्राऊंडला यूज करतात बॅलेन्सिंग देण्यासाठी, लोखंड म्हणजे पडण्यासाठी प्रभाव, तो सुद्धा इथे लोखंड आणून ठेवलेला आहे. आणि बघा मित्र बल्ब तर तुम्हाला मागाशीच दाखवले तसे. हा बघा मित्रांनो हा गणपतीचा सिंहासनचा ढाचासुद्धा इथं आणून ठेवलेला आहे. आणि तो ठाण्याचा काजूवाडीचा राजाचा पार्ट आणून ठेवलेला आहे मित्रांनो पोईकर दादाकडे. आणि तिथे सुद्धा ढाचे जसे सांगितले असं काय मित्रांनो लुक आहे. अशी मला तुम्हाला जसं मित्रांनो दाखवले इथला सुद्धा ते काता बोलतात, एक्झॅक्ट मला माहिती नाही काय बोलतात त्याला, ते सुद्धा इथे आणि ते समोर आहे. आणि ते बघा मित्रांनो गणपतीचे ढाचेसुद्धा आणून ठेवले तिथे. आणि पाठ मगाशी जसं तुम्हाला दाखवलं आणि हे 2 बॅकग्राऊंड. आणि मित्रांनो एका गायाची अशी दुसऱ्या गायातून हाईट बघा किती अप्रॉक्स असं मोजण्यात तर 40 फूट अशी कमी होत 20 किंवा 12 ते 15-16 फुटाचीच लास्टला जाता होते एवढेच अप्रॉक्स. कलागंध 800-700 जे मेन फेसचे साचे ते सगळे इथे आणून ठेवले मित्रांनो. हे बघा एक्झॅक्ट ऑफिसच्या समोर आहे मित्रांनो दादाचे म्हणजे सिद्धेदाचे सर्व साचे गणपतींच्या फेसचे सगळे इथं आणून. आणि तसे मगाशी जसं बॅकग्राऊंड दाखवलं तिथे मला मित्रांनो एक बॅकग्राऊंड तिथं खूप आवडलं, तुम्हाला दाखवतो. विठ्ठलाचा प्रभाव आहे मित्रांनो. हा बघा खूप असा मस्त असा प्रभाव आहे. आणि बघा मित्रांनो चिंतामणीचा जो मागच्या वर्षी चिंतामणीचा हा दुसरा आहे, तो नाही हा दुसरा प्रभाव आहे, पण चिंतामणीचाच प्रभाव आहे. चिंतामणीचा जसा प्रभाव हे बघा इथं सूर्यचंद्र जसं दाखवले हा तो सूर्य दाखवला इथे. आणि समोर चंद्र इथे सुद्धा प्रभाव आणून ठेवले आहेत मित्रांनो. हे बघा असे तुम्हाला जसं मागच्या तिथून मित्रांनो हे बघा इथपर्यंत प्रभावच प्रभाव आहे. आणि असा काही लुक येतो मित्रांनो परेल वर्कशॉपचा. त्या साईडून जो सिद्धेश दादा दिगोळीचा वर्कशॉप आहे तिथून हाईट बघा इथून मोठे होत जाते जसं तुम्हाला सांगितलं तसं. चला मित्रांनो आता आपण गणसंकुलला आलो. मागच्या वेळी जेव्हा आपण आलेलो गणसंकुलला तेव्हा इतकं काही काम झालं नव्हतं, आतमध्ये शूट करायला परवानगी नाही म्हणून पण बाहेरूनच शूट करतो आहे. बघा मित्रांनो असं काही काम झालेलं आहे गणसंकुलला. हे बघा आणि आतमध्ये पण असं काही जास्त काम झालं नाही. हा साईडला जसा मागच्या वर्षी शिवाई आर्ट्स म्हणजेच प्रथमेश घाडगे यांचा वर्कशॉप होता, स्टुडिओ होता, तसंच ह्या वर्षी पण आहे. बुकिंग चालू आहे मित्रांनो, मंडळ येतात खूप सारे ह्या वर्षी पण गणसंकुलला. तर आतमधून शूट करायला देत नाही त्यामुळे पण बाहेरूनच शूट केलं आहे. अशीच काय अपडेट आहे बघा. इथे समोर जे आहे तिथे लहान गणपती बसतात ते या साईडला सुद्धा आणि ह्या साईडला हे सगळे लहान गणपतींचे कारखाने आहेत. चला मित्रांनो हे बघा बाजूने जसं दाखवलं तुम्हाला हे असं काही काम झालं आहे वर्कशॉपचं. तर मित्रांनो जसं तुम्ही व्हिडिओ बघता, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा आपला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटू आपण पुढच्या अपडेट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत